हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून मोठी बातमी। येथील कोहिनूर कॉलनी आणि गोविंदनगर भागातील गोरगरीब जनतेला रेशन दुकान न मिळाल्याने आणि प्रशासकीय नियमांमध्ये अन्याय झाल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। वसमत शहरातील कोहिनूर कॉलनी आणि गोविंदनगर भागात रेशन दुकान नसल्यामुळे येथील नागरिकांना, विशेषतः महिलांना, रेशन घेण्यासाठी कोसोदूर जावे लागते। या समस्येसाठी संतोष हादवे यांनी गेल्या 2 वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्यानंतर रेशन दुकान मंजुरीसाठी जाहीर प्रकटन काढले गेले। मात्र रेशन दुकान मंजुरी ही सक्षम नसणाऱ्या, कोसोदूर लांबच्या आणि कागदोपत्री नियमात न बसणाऱ्या गटाला देण्यात आली। याउलट कोहिनूर कॉलनी आणि गोविंदनगर भागात सर्व समाज समावेशक व सर्व बाबतीत सक्षम असलेला भीमाई महिला बचत गट, ज्यांचे अध्यक्ष वासुदेव समाजाचे आहेत असताना त्यांना न्याय मिळाला नाही। या अन्यायाच्या विरोधात कालपासून आमरण उपोषण सुरू आहे, ज्यात महिलांसोबत संतोष हादवे, प्रदेश सचिव भाजपा VJNT महाराष्ट्र राज्य हे सुद्धा बसले आहेत। उपोषणामुळे महिलांची तब्येत खालावत आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि पुरवठा मंत्री यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना शिफारस करूनही स्थानिक जनतेवर झालेल्या अन्यायावर लक्ष द्यावे। संतोष हादवे यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांनी यावर फेरतपासणी करून सक्षम व नियमात बसणाऱ्या भीमाई महिला बचत गटाला तात्काळ रेशन दुकान मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे। वंदना देवदास आझादी, मी कोहिनूर कॉलनी गोविंदनगर इथे राहते। आमचा भीमाई महिला बचत गट आहे आणि आम्ही कालपासून इथं उपोषणाला बसलो। आमची कोणी दखल घेतली नाही। इथं संडास बाथरूमला इथं त्रास होतोय, कोणी दखल घेतली नाही। तरी त्यांनी आम्हाला तात्काळ खुलं करून द्या आम्हाला बाथरूम वगैरे। अजून काय मागणी आहे तुमची? आमचं राशन दुकानची मागणी आहे, ती आम्हाला द्यावं। उपोषणाला किती महिला आहेत? आमच्या उपोषणाला 10 महिला आहेत। माझं नाव वर्षा श्रावणे, मी वसमत येथे कोहिनूर कॉलनी गोविंदनगर येथे राहते। आमचा महिला बचत गट 10 महिलांचा आहे, भीमाई महिला बचत गट आहे। तर आमच्या गटाला जो न्याय पाहिजे होता तो गट न्याय मिळाला नाही, ते दुसऱ्याच गटाला मिळाला, ज्याचे कोणते बनावट कागदपत्र ते लावलेले। आम्ही न्यायासाठी कालपासून इथं बसलो। नेमका न्याय पाहिजे, कशासाठी पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमच्या जो राशन दुकानासाठी जे आम्ही जो फाईल टाकली होती, अर्ज केला, ते अर्ज टाकला, पण आम्ही सगळे ओरिजिनल कागदपत्र ते सगळे लावले। सक्षम गट म्हणून हे आमचं हे आहे, ते आमच्या गटाला न्याय मिळाला नाही। सक्षम गट असून दुसरा जे खोटा असून त्याला कसं न्याय मिळाला? कधीपासून तुम्ही उपोषणाला बसले? आम्ही 2 दिवस झाला, आज 2रा दिवस आहे। मग आमच्या तब्येती बरोबर नाहीत, काय नाही, काही जेवायला नाही, पाणी नाही, काहीच नाही। तहसीलदार मॅडमनं कोणी आमची दखल सुद्धा केली नाही, आम्हाला विचारपूस नाही का, कशाची इथं सुविधा पण नाही। आम्ही महिला असून बाथरूमची सोय नाही, कशाची सुविधा नसल्यामुळे आम्ही महिला असून आम्ही काय रस्त्याला बसायचं का असं? इथं काय आमची काय दखल घेणारे आहेत की नाहीत? कोणी जबाबदार, याला कोण जबाबदार असणार? आमच्या जर कोणावर काही झालं, काही तब्येती काही महिलांची बिघडली तर याची प्रश्न कोण जबाबदार राहणार आहे? तुम्हाला संरक्षणासाठी काही पोलीस सुद्धा नाही, कोणी हॉस्पिटल महिला सुद्धा नाही, कोणीच नाही, सरकून सुद्धा बघितले नाही। आता काय मागणी आहे तुम्हाला? प्रश्न आहे तो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला। माझं नाव संतोष हादवे आहे, मी कोहिनूर कॉलनी गोविंदनगर कोटा रोड या भागात राहतो। गेली 20-25 वर्षापासून त्या भागात माझी समस्या वगैरे चालू आहे आणि त्या भागात राशन दुकान नसल्या कारणाने 2 वर्षापूर्वीपासून एक पाठपुरावा करून एक जाहीर प्रकटन काढून प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन सगळीकडे जाऊन मी जाहीर प्रकटन काढायला लावलं कोहिनूर कॉलनी गोविंदनगरचं, की लोकांना गैरसोय व्हायला लागली। तर हे जाहीर प्रकटन निघाल्यानंतर त्याच्यात एक 5 फॉर्म पडले होते, म्हणजे 5 फॉर्म अर्ज झाले होते, अर्ज दाखल केले होते। त्यामध्ये बचत गटाचे 3 फॉर्म होते आणि संस्थेचे 2 फॉर्म होते। तर यामध्ये असं होतं की बचत गटाला पहिलं प्राधान्य होतं, प्राधान्य क्रमानुसार हे होतं। बचत गटाला जर समजा सगळे फेल झाले असते तर संस्थेचा नंबर लागला असता आमच्या। तर यामध्ये असं झालंय की भीमाई महिला बचत गट हे कोहिनूर कॉलनी गोविंदनगर भागातील या महिलांचा बचत गट आहे। तो 8 वर्षापासून सक्षम गट आहे, त्यांनी आर्थिक व्यवहार त्यांचा चांगल्या प्रकारचा आहे आणि त्यांच्या गटावर कुठल्याही प्रकारची असक्षम असं काही कुठलंही नाही आहे। आणि यामध्ये असं झालं की हिना नावाचा बचत गट जो आहे
हे कुठलं आहे, काय आहे, कोणत्या भागातला आहे, त्यांनी कोणत्या भागातली दुकानासाठी मागणी केली, असं कुठलंही त्या कागदपत्रात दिलेलं नाही. आणि तो गट हा असक्षम आहे, सक्षम नाही. कागदोपत्री जर विचार केला, आम्ही कागदपत्रांची फाईल मागवली, त्या फाईलमध्ये त्यांचा RCS म्हणजे SHG जो नंबर असतो, या बचत गटाला मी या बचत गटाला प्रयत्न आपल्या या राशन दुकान या भागात मिळण्यासाठी मी जवळपास 1 वर्षाखाली 1.5 वर्षाखाली मी 2024ला आपल्या वसमत तहसीलमध्ये पहिलं निवेदन दिलं, LDOला दुसरं निवेदन दिलं, कलेक्टर साहेबाला तिसरं निवेदन दिलं. त्याचनंतर महाराष्ट्राचे तेव्हा उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, आज मुख्यमंत्री आहेत, त्यांना निवेदन दिलं. त्यांची OC त्यांनी जे पत्र दिलं ते छगन भुजबळ साहेबांच्या नावावर दिलं. मी महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना पत्र निवेदन दिलं, त्यांनी त्यांचं छगन भुजबळ साहेबाला दिलं. आणि ह्या सर्वांच्या पत्राचं पुरवठा विभागाच्याकडून 2 जानेवारी 2025 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र सुद्धा आलं की कोहिनूर कॉलनी गोविंदनगर भागात दुकानाची आहे. आणि जवळपास फेब्रुवारी-मार्च मध्ये वसमतच्या तहसीलदार मॅडमने सुद्धा एक पत्र काढलंय की या भागात दुकानाची आवश्यकता आहे म्हणून. त्या पत्राच्या अनुषंगाने तर इथं दुकान मंजुरी करा. त्यानंतर जाहीर प्रकटन निघालं. आणि विशेष मुद्दा सांगायचा गेला तर आम्हाला कुणाच्या गटाविषयी, कुणाच्या कशाविषयी कुठलाही आमचा आक्षेप नाही. त्या भागातील जनतेला सक्षम गटाच्या मार्फत जनतेची सोय व्हावी. आणि तो समोरचा गट हा असक्षम आहे, सक्षम नाही, त्या गटाचे तुम्ही कागदोपत्री. यामुळे आमची मागणी एवढीच आहे की जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली तुम्ही नवीन समिती तात्काळ स्थापन करा आणि फेर तपासण्या करा पूर्ण 5 फाईलच्या. भीमाई महिला गटाला 16 मार्क दिले, हिना महिला बचत गटाला 17 मार्क दिले. भीमाई महिला बचत गटाचे जवळपास स्टेटमेंट जे बँकेचे आहेत 50-100 असतील स्टेटमेंट, आणि हिना महिला बचत गटाचे फक्त 5 इंट्राचे स्टेटमेंट आहेत. तो बचत गट सक्षम कोणत्या कारणाने? आणि हे महिला जे तहसीलदार मॅडम या सदस्य आहेत त्या याच्या समितीच्या, आणि वसमतचा मुख्याधिकारी हा त्या समितीचा सदस्य असावा, हे महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाच्या GR मध्ये असं दिलेलं आहे. आणि नगर परिषदचा हा गट आहे, नगर परिषदच्या हद्दीमध्ये आपण दुकान मागतोय, तर नगर परिषदच्या टीमने आपला लॅपटॉप घेऊन समोर बसायला पाहिजे. त्यांनी त्या संस्थेचा SHG जो क्रमांक असतो त्या गटाचा तो चेक करायला पाहिजे. गट तो केव्हाचा आहे, त्याचा कसा व्यवहार आहे, लोन घेतलं का, लोन फेडलं का, त्यामध्ये किती लोक कधी बदलले, किती लोक कधी जोडले, ह्या सर्वांची त्यांनी एंट्री करायला पाहिजे. हे कुठलीही चौकशी झाली नाही. त्यांना बहुतेक कुणाच्या दबावाखाली म्हणा, कुणाच्या कारस्थान कुणाचं झालं असेल ते माहीत नाही. पण आज आम्हाला एवढीची मागणी आहे, आम्हाला कुणाची कुठलीही उकंडी उघडायची नाही, फक्त तुम्ही फेर तपासणी करा. महिला बचत गटाची होती ना, हिमाई महिला बचत गट, हिना महिला बचत गट, दोघांच्या फाईल तुम्ही समोर ठेवा. दोघांच्या फाईला तुम्ही फक्त दोघांच्या फाईली चेक करा. तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही परत न्याय द्या. त्या न्यायाला आमचा 100% त्याची हे राहील. भीमाई बचत गटावर अन्याय होऊ नये यासाठी मी स्वतः त्या गल्लीचा रहिवासी, मी पण या संस्थेचा सदस्य सचिव असल्यामुळं मी पण माझा अर्ज दाखल केला होता. पण मी सगळं काही केलं, पण मला मी त्या प्राधान्यक्रमानुसार शासनाच्या नियमानुसार मी त्यात मोडत नसल्यामुळं स्वतः मी माघार घेतली. मी कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्र सादर करण्याचा प्रयत्न केला नाही. पण या महिलांच्या, गल्लीच्या लोकांच्या आणि सक्षम गटाच्या पाठीमागे मी खंबीरपणे, यांना न्याय इथं जरी नाही मिळाला, हिंगोली जाईल, संभाजीनगर नगर विकास नगर पुरवठा आयुक्ताकडे जाईल, मुंबई जाईल, जिथं जायचं तिथं जाईल, पण या महिलांवर मी कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. आणि या महिलांना रात्री इथं कोणता पोलीस कॉन्स्टेबल, महिला पोलीस कॉन्स्टेबल आवश्यक होता. आज आम्ही LDMच्या बाजूला बसलो, LDMच्या बाजूला इथं बाथरूमची सोय नाही. महिलांनी कुठं बाहेर बाथरूमला जायचं, तहसीलदारांनी लॉक बंद करून टाकलं, ह्यांनी लॉक बंद करून टाकलं. त्या महिलांनी का उघड्यावर बाथरूमला वगैरे जायचं का? आज कुणी इथं बाजूला नव्हतं, अंधाराचा वेळ होता, महिला झोपल्या, मी एकटा झोपलेला होतो. बाय चान्स कोणी जर काही अघटित घटना घडली असती त्याचं कोण काय करायचं आहे? एवढं मोठं षडयंत्र का? आम्ही नियमानं या महिलांवर अन्याय विरोधात आम्ही बसलेले आहेत. तुमचं आम्हाला सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, या उपोषणाला तुम्ही जास्त चिघळण्याचा प्रयत्न होऊ देऊ नका. तात्काळ प्रशासनानं याला पाहणी करा. आम्हाला कुणाच्या गटाच्या विषयी कोणते तुम्ही डॉक्युमेंट लावले, तुम्ही तुमची सक्षम आहे असं मला काही देणं घेणं नाही. तुम्ही फक्त फाईल चेक करा आणि योग्य ते न्याय द्या, ही माझी विनंती आहे.
प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।